मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमॅन पदी दिलीपराव देशमुख यांची बिनविरोध निवड। पाचव्यांदा दिलीपराव देशमुख यांची चेअरमॅन पदी निवड। देशात व राज्यातील सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या शेतकरी सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या लातूर विलासनगर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमॅनपदी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख तर व्हाईस चेअरमॅनपदी संचालक अशोकराव काळे चिकुर्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्यामुळे बिनविरोध निवडून येण्याची परंपरा असलेल्या मांजरा साखर कारखान्याचे चेअरमॅन दिलीपराव देशमुख हे पाचव्यांदा चेअरमॅन म्हणून निवड झाली असून ते सलग 1985 पासून मांजरा साखर कारखान्याचे संचालक 40 वर्षांपासून आहेत हे विशेष आहे। मांजरा कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली। नूतन संचालक मंडळाची चेअरमॅन व व्हाईस चेअरमॅन पदाची निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश्वर बदनाळ यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी बैठक संपन्न झाली। चेअरमॅन पदासाठी दिलीपरावजी देशमुख व व्हाईस चेअरमॅन पदासाठी अशोक काळे यांचे एक अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। इतर साखर कारखान्यांपेक्षा जास्त मांजरा परिवारातील साखर कारखाने पुढील हंगामात अधिक भाव देणार, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचं प्रतिपादन। यावेळी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले की सर्वसामान्य शेतकरी आपल्या प्रपंचामध्ये गुंतलेला असतो। शेतकऱ्यांचे हित आपण सर्वजण पाहतो। यामागच्या हंगामात मांजरा परिवारातील साखर कारखान्याने जो भाव शेतकऱ्यांच्या ऊसाला दिलाय त्यापेक्षा अधिकचा भाव पुढच्या हंगामात देऊ। विकास कधी थांबत नसतो, तो सातत्याने करत राहावा लागतो। कारखान्याची नेहमी परीक्षा असते। ऊस कमी झाला तरीही व ऊस अधिक झाला तरीही मांजरा परिवारातील साखर कारखान्याला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मदत करते, असे त्यांनी सांगून चेअरमॅन पदाची संधी दिल्याबद्दल सर्व संचालक मंडळ शेतकरी सभासदांचा आभार व्यक्त केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.